डिसेंबर रोजी आपल्या स्वप्नेकडेच आम्ही मीटिंग आयोजित केलेली होती। त्यावेळेला जवळजवळ 8-10 आपले समाज बांधव त्या ठिकाणी आले। कार्यक्रम कसा साजरा करायचा आहे बाबतीमध्ये नियोजन करण्यात आलं, नियोजन झालं, परंतु त्याच वेळेला 25 डिसेंबर ही तारीख बदलून 26 काही तांत्रिक अडचण त्या ठिकाणी आली, ती बदलून आपण 26 जानेवारीला हा कार्यक्रम ठेवावा असं निश्चित आलं। आणि आज ठरल्याप्रमाणे आज तो कार्यक्रम त्या ठिकाणी आपण छोटा आणि का होईना त्या ठिकाणी आपण त्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि सर्व हे श्रेय आहे त्या तरुणांना द्यावं लागेल। त्यानंतर कोणतंही कार्य म्हटलं की आपण एक ईश्वर स्तवन किंवा पूजन आणि या ठिकाणी आपण कोणत्याही कार्याची सुरुवात करतो, तर या ठिकाणी आपण ईश्वर स्तवन म्हणून या ठिकाणी त्या पुढे जाणाऱ्या तरुणाचा त्या तरुणाच्या पाठीतून हात फिरवला गेला पाहिजे आणि म्हणून अशा तरुणांना मी असं सांगेन आमची जिथे बोलणं किंवा तुमच्याच हस्ते त्यांचा सत्कार या ठिकाणी करावा। आणि या निमित्ताने त्याला मी असं काही की अशा प्रकारचे यश तुला सतत मिळत राहो अशा प्रकारच्या सदिच्छा माझ्याच नाही तर आपल्या सर्वांच्या सुद्धा त्या ठिकाणी आहेत। आणि अशाच होईना या ठिकाणी आज मेळा आम्ही आमचं आयोजित या ठिकाणी केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला आपली उपस्थिती लाभली की आमच्या समाजाचं भाग्य मी समजतो। त्यानंतर या ठिकाणी एक कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे, तो एक कुटुंब परिचय। प्रत्येकाने या ठिकाणी येऊन आपल्या कुटुंबाचा म्हणजे स्त्री पुरुष मुलं जे असतील त्याकडे या ठिकाणी आपला परिचय त्या ठिकाणी द्यायचा आहे की जेणेकरून एकमेकाला समजेल कोण काय काय नाही। या ठिकाणी पुरुषाने स्वतःच आता काहींचे काही या ठिकाणी माहिती पण काही असे की ज्याचं नाव माहीत नाही, गाव माहीत नाही आणि म्हणून प्रत्येकाने या ठिकाणी यायचं। या ठिकाणी आल्यानंतर आपलं नाव, महिला आल्यानंतर तिचं नाव राहिलं तर माहेरातलं सांगा, मुलं असतील मुलं काय करतात तिथे आज इथे असतील, मुलं बाहेर गावाला असतील तर जाऊ द्या समजा, परंतु आज इथे जी आहे तेवढं तरी या ठिकाणी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। आणि मी आमची सुरुवातच अशी करतो की पहिल्यांदा आमच्या अध्यक्षांकडून सुरुवात करतो मी तुमचा स्वतःचा परिचय द्या तुला माईक जाणार नाही तिथे, नाही तू जाणार नाही। वायर निघून जाईल। इथे जमलेले समाज बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे हा जो छोटेखानी कार्यक्रम आहे पण छोटेखानी म्हणता येत नाही। कोणतीही गोष्ट जर मोठी व्हायची असेल, कोणतंही यश मिळवायचं असेल तर ते असं डायरेक्ट मोठे झालेले नाही। कोणतेही उदाहरण घ्या जगातले, कोणत्याही क्षेत्रातले घ्या, ते छोटेच होते आणि मोठे झाले। तर थोडा माझा परिचय करून देण्याच्या आधी आपल्याला जे प्रमुख पाहुणे आपल्याला त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो। ज्या दिवशी आपण गेट टुगेदर ठरलं त्या दिवशी जे कोर कमिटी किंवा जे सदस्य जमले होते त्यामध्ये मी होतो, पण मोठ्या कॉन्फिडन्सने चोपडी मोठी दादांचं भाऊंचं नाव सांगितलं। म्हणजे त्यांच्याशी ते एवढे एकरूप झालेले आणि त्यांच्या पाठीवर त्यांचा हात आहे आणि मग असं त्यांनी उल्लेख केलेला आहे, ते खरं आहे। थोडंसं आणखी खोलात जातो मी की जितू भाऊ हे आपल्यामध्ये जे आलेले ते एक दुर्दम्य इच्छाशक्ती दवा आणि दुवाने इथे आलेले आहे हे मी त्यांना सांगितलं। कदाचित त्यांना माहिती की 1-2 वर्षापूर्वी त्यांना असाध्य आजाराने पछाडलेलं होतं आणि त्या असाध्य आजारातून ते त्यांच्या इच्छाशक्ती आणि त्यांचं जे समाजकार्य आहे, राजकारण आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये जे काही कार्य आहे आणि त्या कार्याच्या इच्छाशक्तीने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची काम सगळ्या लोकांच्या जाणून घेण्याच्या तालुका शेतीच्या दुवा होती। त्या दुवाने जे आज इथे उभे राहून बोलताय आपल्याशी, देवीला नमस्कार केला आहे, उद्घाटन केलेलं आहे, आज आपल्या पाठीमागे आहे, त्याचं कारण आहे। आणि दुसरी गोष्ट, मागील 2-4 वर्ष समाजकार्यकर्ता आहेत तर या मागील मला माझं ऑब्झर्वेशन आहे कोणत्याही छोटा कार्यक्रम असो मोठा कार्यक्रम असो भाऊंना हात दिली म्हणजे भाऊ आहे
आता 1-2 महिन्यापूर्वी मला उदाहरण दिसलं होतं कार्यक्रमामध्ये आपला योगी बाबांचा कार्यक्रम होता तिथे होता. म्हणजे मला अलीकडे जितू भावांना हाक मारावं जितू भावांनी उपस्थित राहावं असं दिसतं. म्हणजे एवढे हिराळीने ते समाजकार्यात भाग घेतात. आता इथे आणखी मी शांतर करतो की गुजरच्या 4 कम्युनिस्ट 4 उपजाती आहेत. रेवे गुजर, सूर्यवंशी गुजर आणि बड गुजर. पण आम्ही त्यांच्या समाजाचा अंदाज दाखवला ते छोटंसं त्यांच्या मागे काय असणार डबा काय असणार पण आम्ही त्यांच्या मागे आहोत. आणि जेव्हा इलेक्शन येतो आता उघड काही बोलायला नको असं बोलता कामा नाही स्टेजवर. पण एक मास समाज एका बाजूला असतो एक अल्पसंख्याक एक बाजूला असतो. तर आम्ही बोटावर मोजणे इतके काय असे ना पण त्यांच्या बाजूला असतो मी सांगितलं. आणि या मोठ्या समाजामध्ये आमचा समाज समाविष्ट करून घेतलेला आहे. आणि आम्हाला ज्यावेळेस जुन्नर कम्युनिस्ट क्षेत्रात सरकारी दरबारी ज्या सवलती असतात ती राज्य सरकारच्या सवलती आता नुकतंच केंद्रामध्ये ओबीसीसाठी जो प्रयत्न चालला आहे तर यांच्यामध्ये यांचा सुद्धा हात आहे किंवा यांचे जे आपले गॉडफादर आहे यांनी सुद्धा सक्रिय भाग घेतलेला आहे. म्हणजे ते त्यांच्या बुद्धी न बघता सगळ्यांचंच बघत असतात पण जाहीरपणे असं त्या गोष्टी त्यांना व्यापलेलं करता येत नाही. असे जितू भाऊंना आणि जितू भाऊंचं तर वंश परंपरेचं दातृत्व आहे. त्यांनी अनेक जमिनी मंडळ टाकण्यासाठी अनेक गोष्टी दान केल्या आहेत एवढं मी त्यांना सांगितलं. आता राहिला माझा परिचय. माझं नाव राजेंद्र रमेश बडगुजर. मी राहणार पुणे पाण्याशी. सांब्रोद येथे माध्यमिक शिक्षक म्हणून 30 वर्षापासून कार्यरत आहे. माझी पत्नी पण इथे उपस्थित आहे. तिचं नाव आरती राजेंद्र बडगुजर. तिचं माहेर म्हसावत. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगा बीटेक झालेला आहे आणि मुलगी पण बीटेक झालेली आहे. आणि आम्ही सहपरिवार इथे समाजाला पाठिंबा देण्यासाठी आलो. दुसरी गोष्ट एक सांगितली आहे की आम्ही कोणतेही समाजाला मोठा संघटन महत्वाचं असतं एकत्रितपणा असतो. आमच्या समाजात आता 25-30 कुटुंब आहे पण इकडे राहायला आहे सगळे नोकरी निमित्त आले. इथे कोणाचंच मूळ गाव जामनेर नाही. अलग अलग तालुक्यातून आले. त्यांच्या गावी त्यांच्या जमिनी आहेत भाऊबंदी आहे मोठा परिवार आहे संघटना आहे. आमचे काही समाजाची गावं आहेत त्याच्या तालुक्यांमध्ये मोठ्या संख्येने आहे. पण इथे सगळे नोकरी निमित्त आलेले आहे. आणि जे रिटायर मंडळी आहे ते ज्येष्ठ मंडळीचे मुलांबरोबरच स्थायिक झालेले आहे. आणि हे एवढं करत असताना आमच्याकडे काही कुठली काळादायक घटना घडते तर त्यांना माहिती असतं जे नातेवाईक असतात तर त्यांच्या परिचयाचे ते तिथे उपस्थित राहतात. बाकी त्यांचा परिचय राहून जातो. मग या निमित्तानं आम्ही एकत्र येऊ. या निमित्तानं सगळ्यांच्या ओळखी होती परिचय वाढेल आणि संघटन वाढेल. सुखदुःखाला सगळे आवर्जून वेळ देऊन उपस्थित राहतील हा त्यामागचा एक हेतू आहे. आणि संघटन वाढतच जाईल. आणि संघटन वाढल्यामुळे काही गोष्टी आम्हाला काही पत्रात वाढून घेता येतील. आमची काही गोष्टी मागणी नसते मागितलं दिलेला आहे. ठीक आहे. माझा एवढा अल्पसा परिचय देऊन आणि थोडंसं परिचय न देता वेगळा विषयाला हात घातला ते क्षमा मागतो अपेक्षांची. आणि माझा मी अल्प परिचय करून दिला त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. मला सांगितलं मी जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित न्यू इंग्लिश स्कूल जामनेर या कॉलेजमध्ये ज्युनियर कॉलेजला 11वी-12वी सायन्सला शिकवतो. माझी पत्नी कविता दिवाकर बडगुजर ही एकलव्य माध्यमिक विद्यालयाला शिक्षक आहे. मला 2 मुलं आहेत. एक लहान मुलगा 12वी सायन्सला माझ्याकडे इंग्लिश स्कूलला आहे आणि मोठा मुलगा बीटेकला 3rd इयरला इंजिनिअरिंग कॉलेज केंद्र राजशिवला शिकत आहे. सर आमचे सेक्रेटरी आहेत सचिव आमच्या शाळेचे सचिव आहेत. एवढे बोलून मी संपवतो. जय मला एक मुलगा एक मुलगी आणि माझ्या पत्नीचं नाव कविता दिलीप बडगुजर. मधुर कॉलनीमध्ये राहतो आम्ही जामनेरला. आजच्या कार्यक्रमाला जितू भाऊंनी उपस्थित त्यांचे धन्यवाद. बाकी माझं परिचय माझं नाव पप्पा आवाज वाढवा. माईकचा आवाज वाढवा ना. कारण रायरा प्रकटनगर